नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष मध्ये मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे आपले स्वागत करत आहे. वार्षिक राशी भविष्य याचा आढावा आपण घेत आहोत. तर तिसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशी ही बुधाची राशी समजली जाते. वायू तत्वाची ही चंचल राशी आहे. बोलण्यामध्ये हे लोक खूप वायफळ बडबड करण्यासाठी हे लोक प्रसिद्ध असतात. प्रत्येक राशीकडे काही ना काहीतरी एक चांगला गुण आणि एक काळजी करण्यासारखा किंवा एखादा वीक पॉइंट म्हणा, असा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तर मिथुन राशीचा एक चांगला गुण म्हणजे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. स्वतःची कामे स्वतःच्या बुद्धिमत्तेने, बुद्धिमत्तेच्या कलेने येणारी ही मिथुन राशी समजली जाते. तर मिथुन राशी एकाच वेळेला अनेक गोष्टी शिकण्याची त्यांना आवड असते. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशा गोष्टी आपल्याला निश्चितच संभाळू शकतात. तर त्यावेळेला एखाद्या गोष्टीकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, तर निश्चितच तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करायला चांगल्या संधी मिळणार आहेत. तर त्याचा विचार मिथुन राशीच्या लोकांनी निश्चितच करावा. आणि वाईट गुण, दुर्गुणाचा विचार करता मिथुन राशी स्पष्ट वक्ते असते. तर त्यावेळेला त्यांनी विचार करावा, की आपण आपल्याला बोलण्यातून कोणाचं दुखवलं जाणार नाहीत ना. तर या दृष्टीने त्यांनी आपलं बोलणं सांभाळून लोकांकडे चांगल्या दृष्टीने जर विचार केला, तर निश्चितच बोलण्यातून काही वादविवाद होणार नाहीत किंवा कोणाची मने दुखावली जाणार नाही. मिथुन राशीच्या लोकांना खूप पुष्कळ बडबड करायला आवडते बघा. तर गल्लीत साधं स्त्रियांचा विचार करता गल्लीत 2 मिनिट मिस कॉल जरी आला किंवा काही कोणाचा दुसऱ्यांचा कॉल जरी आला, तर त्या मिथुन राशीच्या महिला या पुढे बोलणं वाढवण्यात ह्या पटाईत असतात. बोलण्याच्या विद्येतून यांना चांगले लाभ दिसतात आणि तसेच त्यांचे व्यवसाय देखील आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षीचा विचार करता मिथुन राशीमध्ये गुरु आलेला आहे. तर गुरु हा मिथुन राशीमध्ये आलेला आहे. त्यामुळे बोलण्याच्या दृष्टीने निश्चितच काळजी मिथुन राशीच्या लोकांनी घेणे आवश्यक आहे. कारण साध्या-साध्या बोलण्यातून एखाद्याचं मन दुखावलं जाईल किंवा एखाद्याचं लागेल असं बोलणं हे आपल्याला या काळामध्ये घडू शकतं. तर बोलण्याच्या विद्येतून तुम्ही सांभाळा. स्वतःला वायफट बडबड करून देऊ नका किंवा दुसऱ्या कोणाची मने दुखावणार नाही, याकडे मिथुन राशीच्या लोकांनी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. हा मिथुन राशीमध्ये आलेला गुरु तुमच्या पंचम स्थानाला म्हणजे संततीला पाहणार आहे. वैवाहिक जोडीदाराला किंवा व्यवसायामधील भागीदाराला पाहणार आहे. त्याचबरोबर भाग्याला देखील पाहणार आहे. तर इथे संततीचा विचार करता तुम्हाला चांगली संतती लाभण्याची शक्यता देखील आहे. नवविवाहित जोडप्यांचे विवाह देखील होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर निश्चितच चांगल्या पद्धतीने संबंध राहतील. काही कारणानिमित्त धार्मिक सहलीसाठी वैवाहिक जोडीदाराबरोबर फिरण्याचे योग देखील या कालावधीमध्ये, या वर्षामध्ये तुम्हाला अनुभवास येणार आहेत. भाग्यातून हा येणारा गुरु निश्चितच तुम्हाला धार्मिक सहली घडवणार आहे. त्याचबरोबर गुरुची भेट देखील घडवू शकतो. तर त्यानिमित्त प्रवास आपले होणार आहेत. व्यवसायाचा विचार करता भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर मिथुन राशीच्या लोकांना यावर्षी निश्चितच भागीदारी व्यवसायामध्ये चांगले लाभ आहेत. कारण या गुरुची लग्नामध्ये आलेल्या या गुरुची दृष्टी तुमच्या या व्यवसायाच्या स्थानी आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काळजीपूर्वक व्यवसायात गुंतवणूक करावी आणि सर्व भागीदारांबरोबर व्यवस्थित व्यवसायाच्या दृष्टीने चांगले लाभ तुम्ही यावर्षी मिळवू शकता. आरोग्याचा विचार करता कुंभ राशीत हा राहू आलेला आहे. तर कुंभ राशी ही मिथुन राशीला ही आपल्या स्थानातून येत आहे. तर त्यासाठी आरोग्याची काळजीही घ्यावी. राहू आणि केतू यांना कलियुगाचे ग्रह म्हटले गेलेले आहे आणि राहू हा कदाचित आरोग्याच्या दृष्टीने काळजी करायला विचार करायला लावणार आहे. हा राहू सेकंड ओपिनियन तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत घ्यायला लावणार आहे. तर पहिल्यांदा जर आरोग्याचं निदान होत नसेल, तर त्या दृष्टीने तुम्ही
अ, दुसऱ्या ठिकाणी परत एकदा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला काही आजार झाले असतील, तर त्याचे निदान हे तुम्हाला या दुसऱ्या सेकंड ओपिनियनमध्ये हे नक्कीच होणार आहे. तर त्या दृष्टीने मिथुन राशीवाल्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. राहता राहिला व्यवसाय, नोकरी यामध्ये निश्चितच त्यांना चांगले लाभ आहेत. वरिष्ठांची मर्जी संपादन करून तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळणार आहे. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या दृष्टीने देखील चांगले लाभ आपल्याला मिळणार आहेत. काही कारणांती तुम्हाला तुमची संतती परदेशात जायचे योग देखील दिसत आहेत. तर संततीबरोबर काही कारणांती बाहेर देशात जायचे योग देखील मिथुन राशीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे आहे मिथुन राशीचा वार्षिक आढावा. तर धन्यवाद.